हे बघा, पाहू शकता इथे आपले आप्पे असे सुंदर असे तयार झालेले आहेत। आणि हे आप्पे मी कसे बनवले आहेत त्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ आता बघूया। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आपण करणार आहोत आप्पे। तर आप्प्यांसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, कोणकोणत्या डाळी लागणार आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहेत। तर मी इथे साधारण 1 वाटी बघा, हे रेशनचे तांदूळ आहेत। रेशनचे तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर ह्या डाळीसुद्धा पाव वाटी, म्हणजे हे पण मी 1 वाटी ह्या डाळी घेतलेल्या आहेत, म्हणजे पाव वाटी घेतलेल्या आहेत। मसूरची डाळ आहे, उडीद डाळ आहे, चणा डाळ आणि मूग डाळ। तांदूळ इथे चांगले स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। पहिले आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथे आपण पाव वाटी पोहे पण घेतलेले आहेत। तांदूळ आपले बुडतील तेवढं पाणी मी इथे घेतलेलं आहे। आणि त्यावर आता आपण इथे झाकण मारून ठेवून देऊया। डाळी बघा, इथे सर्व डाळी आपल्याला अशा मिक्स करून धुवून घ्यायच्या आहेत। डाळी मी पूर्ण सर्व साफ करून घेतलेल्या आहेत। आता आपण डाळी धुवून घेऊयात। मध्ये हे पाव वाटी घेतलेले पोहे पण आपण डाळींमध्येच घेऊयात। आणि हे बघा, आता सर्व आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घेऊया। इथे आपल्या डाळी सर्व अशा स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण आता पाणी घालून 7 ते 8 तासासाठी ठेवायच्यात ह्या डाळी। आता आपण हे 7-8 तासासाठी असंच ठेवून देऊया, पर्यंत चांगल्या आपल्या डाळी आणि तांदूळ भिजल्या जातील। बघा, इथे 6 ते 7 तास चांगले झालेले आहेत। आपल्या डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत, हे बघा। आणि इथे तांदूळ पण, हे बघा। आता आपण सर्व हे मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेऊयात। पहिले आपण इथे तांदूळ वाटून घेऊया। तांदूळ वाटताना त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, जरा घट्टच आपण इथे पहिले वाटून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे सगळं। ते पण वाटून घ्यायचं आहे, ते टाकलेलं आहे डाळीमधलं। आता आपण ह्या डाळी पण सर्व वाटून घेऊया। आपण मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण तांदूळ वाटले त्याच भांड्यामध्ये आपल्याला डाळी वाटून घ्यायच्यात सर्व। हे बघा, पाहू शकता इथे आपण डाळ पण अशा प्रकारे सर्व डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे। हे बघा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही का। हे बघा, इथे पण डाळ वाटून टाकलेली आहे। आता आपण याच्यामध्ये सर्व मिश्रण एकत्र करू। हे बघा, इथे आपण सर्व तांदूळ आणि डाळ वाटून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण असं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला सर्व। आता मी हे सर्व एकजीव करून झाकण मारून ठेवून देणार आहे सकाळपर्यंत। मग आता आपण काय करूया, उद्या सकाळीच बघूया आता आपलं पीठ कितपर्यंत फुलतंय ते। हे बघा, इथे मी चांगला असा कॉटन कपडा घेतलेला आहे, चांगले घडी केले जाडजूड। आणि आता आपल्याला त्यावरती मी बघा हा टोप ठेवलेला आहे आणि हे ताट आता आपण सकाळीच उघडून बघूया। पाहू शकता तुम्ही इथे आपले 12-14 तास पिठाला झालेले आहेत। हे बघा, कसं चांगलं असं आप्प्यांचं पीठ बघा आपलं फुलून वरती आलेलं आहे। चांगलं उष्ण जागी ठेवलं ना की चांगलं पीठ फुलतं। बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा किती जाळी पकडली आहे पिठाने। चला तर मग आपण आता आप्पे करायची सुरुवात करूया। तर आपल्याला जेवढे आप्पे करायचे तेवढं पीठ मी इथे बाजूला काढून घेणार आहे। हे बघा, इथे मी एवढं लागेल एवढं पीठ इथे काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचं आता गाजर होतं ना, म्हणून मी इथे गाजर घेतलेलं आहे। बीट होतं म्हणून बीट घेतलं आहे। तुमच्याकडे गाजर बीट नसेल तरी काही हरकत नाही। कांदा घेतलेला आहे, कांदा घालायचा आणि थोडं जिरं। तुम्ही इथे भाज्या पण घालू शकता, शिमला मिर्च वगैरे अशा भाज्या पण तुम्ही घालू शकता। इथे थोडंसं पाव चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि थोडं आपण चवीपुरतं मीठ घेऊयात। अजून थोडं घेते, लागेल मला। आणि आपण आता हे सर्व आहे ना मिक्स करून घेऊयात। असं सर्व मिक्स करून घेऊयात। बघा किती छान पीठ फुलले नाही का। माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। बघा आपलं पीठ किती फुलून आलेलं नाही का, हलकं फुलकं झालं। हे बघा, असं पीठ व्हायला पाहिजे। हे बघा, म्हणून उष्ण जागेवर ठेवायचं पीठ, म्हणजे आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ दळतो ना तेव्हा उष्ण जागेवर ठेवायचं, म्हणजे असं पीठ ना फुलून येतं। हे बघा, म्हणजे आपले आप्पे ना एकदम असे खुसखुशीत आणि असे फुलके हलके होतील। हे बघा, चला आता आपण सुरुवात करूया आप्पे करायला।
बघा इथे गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करायला। इथे मी सर्व अप्पे पात्रांना तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण एक एक करून ना एक एक चमचा असं एक एक चमचाच त्यामध्ये हे बघा असं सोडूया। हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण सगळ्या याच्यामध्ये अप्पे असे एक एकच चमचा टाकायचा। आता आपण यावरती झाकण मारून आणि अप्प्यांची एक बाजू चांगली आपण आधी होऊन देऊयात। आपण फक्त 2 ते 3 मिनिटच फक्त याच्यावरती झाकण मारून ठेवणार आहोत आणि मस्तपैकी ते मंद आचेवरती आपण भाजून घेऊयात। चला आपण उघडून बघूया। वाव, हे बघा किती मस्त असे आले ना। त्याला काय करायचं, जास्त आहे ना आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, 2 ते 3 मिनिटांमध्ये चांगले भाजले जातात। हे बघा आणि ना आपण थोडं ना वरतून थोडंसं असं तेल घालतोय का, कारण की आपल्याला आता ही बाजू पलटी करायची आहे ना। झाले बघा आपली एक बाजू। माझ्या हातामध्ये एक मोबाईल असल्यामुळे तुम्हाला मी एका हातानेच दाखवते। हे बघा छान अशी एक बाजू आपली झालेली आहे ना। हे बघा, तर आपण काय करूया, अशा प्रकारे सर्व असं किती छान टम फुगले बघा ना। आता एक एक करून आपण हे सर्व काढून घेऊया। हे बघा इथे आहे, मी सर्व पलटी करून घेतलेले आहेत आणि बघा एक बाजू चांगली झालेली आहे सोनेरी रंगावर, बघा तुम्ही बघू शकता। आता माझ्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही पलटी करताना, पण हे बघा छान अशी गोल्डन झालेली आहे। सर्वात शेवटी मी इकडे मध्ये घातलेले अप्पे पात्रामध्ये आपलं मिश्रण, तर बघा ना तरी पण ते झालेले आहेत, म्हणून ना पहिले साईडने घालून घ्यायचं। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण नक्की असा हेल्दी असा हा नाश्ता आहे, काही वेळ लागत नाही, कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये हा नाश्ता होऊन जातो घरच्या घरी आणि शरीरासाठी पण आपला अतिउत्तम। पाहू शकता बघा इथे किती सुरेख असे अप्पे आपले झालेले आहेत बघा। मध्ये आहे ना आपल्या गॅसची ती आच असते ना, ती मध्ये लागते ना लवकर, म्हणून पहिले मधले पलटी करायचे अप्पे आणि नंतर साईडचे। आणि ज्यावेळेला आपण अप्प्यांचं पीठ ज्यावेळेला आपण भांड्यामध्ये टाकतो त्यावेळेला किनारीने टाकून घ्यायचं आणि नंतरच मध्ये टाकायचं। पहिले आपण मध्ये घातलं तर मग ते अप्पे खालून जळतात। हे बघा पाहू शकता तुम्ही, इथे आपले अप्पे तयार झालेले आहेत। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एक लाईक जरूर करा। धन्यवाद।